काय काय विचारतोय काय मी? अवनी कामाबद्दल विचारायला बोलवलं होतं, पण तसं काही नाही ना? बरोबर आहे तुमचं. मग काय बोलणं झालं? काका, अवूंना असं वाटलं की मी आदितीला त्यांच्या कामासाठी भेटलो होतो. म्हणजे त्यांना असं वाटलं की मी आदितीशी अविनाश सरांबद्दल, लग्नाबद्दल बोललोय. मग मी सांगून टाकलं अवूंना की आदितीच्या मनात दुसरं लग्न करण्याचा काही विचार नाही. असं तू सांगितलंस? सॉलिड आहेस तू. चला म्हणजे विषय संपला. हो, ऑलमोस्ट. देवच पावला म्हणायला. पण काका, अवूंना हे असं सांगावं लागलंय, त्याचं मनात कुठेतरी खूप वाईट वाटतंय. अरे जय, तू नको त्रास करून घेऊस. जे झालं ते नाईलाज म्हणून झालं ना. तू आदितीला अविनाश सरांबद्दल विचारणार होतास का? नाही ना. मग झालं तर आता अवूंच्या अपेक्षा वाढण्याआधीच तू त्यांना सांगितलंस, हे बरं केलंस. पण त्यांना नंतर सांगितलं असतंस तर त्यांना जास्त वाईट वाटलं असतं. त्यामुळे तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आऊ, ही फाईल मी क्रॉस चेक केली आहे, पण तुम्ही एकदा बघून घेता का? अगं कशाला, मी तुला म्हटलं ना तूच बघ म्हणून. मी माझ्या परीने केलंय, पण काही चुकलं असेल तर एकदा बघा ना. जुई प्लीज आऊ. हे जुई, काय काय झालं? कसलं टेन्शन आलं एवढं तुला? टेन्शन नाहीये, मग भीती वाटतेय. भीती? जुई, माझी भीती वाटते तुला? अगं नाही, एरवी कधी वाटत नाही, पण आज काय झालंय? आज तुम्ही रागावलात ना. असं का वाटलं तुला? सकाळी तुम्ही ते नवरे काकांना. ओ अगं नाही नाही नाही, मी काय ते रागावून नाही बोलले. मला खरंच त्यांचं वागणं पटलं नाही, म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. अच्छा, तरीच म्हटलं, म्हणजे तुम्ही असं सहजा कोणावर चिडत नाहीत ना. अगं ऑफिसच्या बाहेर ज्यानी त्यांनी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो ना. प्रत्येकाला आपलं खाजगी आयुष्य असतंच की नाही. मग आता बघा जुई, समजा उद्या तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न करायचं ठरवलं तर काय मला राग येणार आहे का? नाही, मग आनंदच होईल की नाही मला. हो, पण माझं लग्न झालं तर मला ही नोकरी सोडावी लागेल ना. म्हणजे तसा नियमच आहे ना इथला. मग अहो, मला लग्न नाही करायचं, मला इथेच राहायचंय. इथे तुम्ही सगळेजण आहात आणि ऑफिसच्या कामाची जबाबदारी पण आहे ना माझ्यावर. मी ठरवलंय, मी ही नोकरी सोडून कुठेच जाणार नाही, इथे जाणार. नाहीतर मग अदितीला नाही भेटता येणार, जयलाही नाही भेटता येणार. जुई, या सगळ्यांना भेटता यावं म्हणून लग्न नाही करणार आहेस तू? नाही. काय वेडी वेडी आहेस का तू? हा, काय ग? आता समजा उद्या हे सगळेजण इथून गेले, साई, जय, आदिती, रजनी गेले देव टूर्स मधनं. म्हणजे कुणाचं लग्न झालं, कुणाला काही वेगळी संधी मिळाली,
म्हणून इथून निघून गेले तर मग काय करणार आहेस? आणि इथल्या कामाच्या जबाबदारीबद्दल बोलतेस तू? तुझी तुझ्या स्वतःच्या आयुष्याची काही जबाबदारी आहे की नाही तुझ्यावर? काय एकटं राहणं सोपं नसतं. आत्ता कळत नाही तुला, पण सोबतीची गरज लागतेच.